नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झी. मग मंडळी कसे आहात? मजेत ना? मग कसे वाटतायत ब्लॉग? मस्त ना? हो, मस्त तर असणारच. आपण असे युनिक आयडियाज काढतोच ना. हा तर मंडळी, आजचा विषय असा आहे की आज आपण एक वेगळा एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे काही वेगळं करणार नाही आणि आपला ब्लॉग मी आज एका सेलिब्रिटीला घेऊन सेलिब्रिटी कोण आहे तुला व्हिडिओ मध्ये बघितल्यावर कळेलच. काय सांग थोडीशी उत्सुकता वाढवली ना की मजा जरा आणखी जास्त आहे. म्हणजे आता आपण आपल्या या ब्लॉग मध्ये वेलकम करूया आपले सगळ्यांचे लाडके सिने कलाकार राजेश साळवी. काय मग राजेश दादा, कसं वाटतंय? मस्त, छान. मला सांगा की त्या आवडते स्पॉट कुठले आणि आपण आता कुठल्या स्पॉटवर जाणार? तर आपण ते बरेच स्पॉट्स आहेत, पण त्यात मी प्राधान्य देईल त्या डोसा सेंटर. ठीक आहे, डोसा सेंटर ते वेगवेगळ्या प्रकारचे डोसा आपल्याला खायला डोसा. हां, आणि त्यात स्पेशल म्हणजे मंचुरियन डोसा तुमचा एकदम फेमस, एकदम प्रसिद्ध आहे. आपण आता असं बोलत नको. पण जाऊया. आता ह्या स्पॉट बद्दल तुम्हीच सांगा आणि ही डिश कुठली आहे हे तुम्ही सांगा. हा आहे मंचुरियन डोसा, मंचुरियन मसाला डोसा. हा गिले आमच्याकडे टेक्स्चर 2 लाख हा मिळेल. विवेक नावाचा आहे. हा संध्याकाळची 6ला उघडतो, तो रात्री 12:30-1 कधी कधी 1:30 वाजेपर्यंत पण असतो. वा. आणि अक्षरशः रांग लागते. लोक लांबून गाड्या घेऊन त्यांच्या गाड्या घेऊन बाहेर बसतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात. आणि यांच्याकडे हे बघा, अनेक प्रकारचे असे मसाले डोसे. हो, शनिवारी आणि रविवारी यांच्याकडे मंचुरियन मसाला डोसा अगदी फेमस. तुम्ही असं म्हणत असाल की राजा म्हणाले की बाबा खूप गर्दी असते आणि मागे कोणच दिसत नाही, तर आता आम्ही खूप लवकर आलोय. जसं मावळेल ना तसं म्हणा, नुसती रांगच रांग. तुम्ही या स्वतः आणि नक्की बघा. आणि तुम्हाला जर आवडलं ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की बाई काय स्पॉट. तर राजेश दादा, आपण आता हा डोसा खाऊया. नक्की त्याला फरशा पाडूया. मी याच्या आधी मंचुरियन सूप खाल्लंय, मंचुरियन राईस खाल्लंय. आज पहिल्यांदाच मंचुरियन डोसा खातो. मसाला डोसा. हो, मंचुरियन मसाला डोसा. खरंच मजा आली. म्हणजे फुल नॉन चायनीज. वा. मंडळी
आता मी चारकोप सेक्टर नंबर 3 मध्ये आलो. कुठे माहितीये? खरात वडेवाले आपले हे सेलिब्रिटी आहेत ना, यांच्या आवडीचं ठिकाण आहे. तर खाऊया. होय. खरंच छान आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर खरात वडेवाल्यांकडे या. आपल्या राजेश दादांच्या आवडीचा तंदूर वडापाव खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसा लागतोय. मंडळी, या वडापाव मध्ये बघा एकदम भरभरून आहे सगळं. पाव आणि पावामध्ये भाजी, चीज, वरून मेयोनीज, इतकं चीजी आहे ना. खरंच टेस्ट एक नंबर आहे. जसा गरम आहे ना तसा टेस्टी पण आहे. खरंच मजा आली. मी तुम्हाला उगीच नाही आणलं इकडे. हा अगदी चारकोप मधला प्रसिद्ध वडापाव आहे. वा वा वा. मंडळी, आता हे आम्ही संपवून पुढच्या स्पॉटवर जातो. भेटूया पुढच्या स्पॉटला. ताई, 2 वडापाव द्या. हा काका वडापाव आहे ना, आमच्या चारकोप मध्ये अत्यंत प्रसिद्ध असा वडापाव आहे. आणि ते रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला काका वडापावकडे पाठवा. स्टेशन पासून इथे बरोबर काका वडापाव तो स्टॉपला आणून सोडेल. मला सांगाल का हे काका वडापाव कुठे आहे? म्हणजे आपल्या ऑडियन्स. हा काका वडापाव चारकोप सेक्टर 8ला मार्ग जातो. इथे मिलन सबवे म्हणतात त्याला. अच्छा, मिलन सबवेच्या इथेच आहे कॉर्नरला. लक्षात ठेवा, चारकोपला सेक्टर 8 आणि तुम्ही काका वडापाव असं रिक्षावाल्याला सांगा, बरोबर स्पॉटवर येऊन सोडणार. तुम्ही म्हणालात की माझी एक आठवण आहे. तुमची ह्या वडापावची आणि काका वडापाव काय आठवण आहे? अगदी गमतीशीर आठवण आहे. सांगतो आपलं हे शूटिंग नाही वेळी आपण घरी येते. कधी लवकर येतो, कधी उशिरा येतो. मी तेव्हा या शहरामध्ये नुकताच होतो आणि 9:30ला आलो, पण इथे काहीच मिळत नव्हतं आणि मला प्रचंड भूक लागली होती. आणि घरी जाऊन जेवण काढून कुटुंब माहेरी गेलं होतं, स्थानिक पंचायत. आणि मी सहज फिरत सहज इकडे आलो. हे कॉर्नरला ही गाडी सहज विचारलं ते काय आहे का सांगितलं. वडापाव मिळाला इथे मस्त. 2-3 वडापाव आणले चांगले मस्त पैकी आणि मी प्रेमात पडलो या वडापावला. अरे वा. म्हणजे ते म्हणतात ना, मुंबई उपाशी कोणी राहूच शकत नाही. नाही राहू शकत. वडापाव तिथे मिळू शकत नाही असं होऊच शकत नाही. होय. चला, या नोटवर हा वडापाव खाऊया. आणि एक याची खासियत आहे, हो, त्याचा तो ठेचा आहे ना, तर अप्रतिम. त्यांच्याकडे मागून घ्यायचा ताईंकडनं, ताई त्या वडापाव सोबत मला तुमचा ठेचा द्या, स्पेशल ठेचा. अच्छा. आपण म्हणतो ना, आईच्या हातची चव. आईच्या हातची चव आहे. मंडळी, कसा वाटला हा व्लॉग? मजा आली ना? जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.